मिळण्यासाठी आमच्या पदांचा राजीनामा पण देतो, परंतु याची गंभीर दखल घ्यावी. तुम्ही थोडंफार सुद्धा कानाडोळा करू नका. आज आम्ही या ठिकाणी छोटेसे आहोत, छोट्या संख्येने आहोत, याचं तुम्ही काय भान ठेवू नका. परंतु लक्षात ठेवा, आज या 14 गावांना न्याय मिळण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही या नवी मुंबई महानगरपालिकेचा आणि प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. धन्यवाद. 14 गावातल्या असलेल्या या आजच्या या राजीनामा पक्षाच्या युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राहण्याचे राजीनामे संदर्भात नवी मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या जाहीर निषेधार्थ, कारण 2024 मार्च या दिवशी राज्य शासनाने ही नवी मुंबईमध्ये 14 गावं दिली गेली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत 14 महिने झाले कुठल्याही गावाचा विकास महापालिकेच्या माध्यमातून होत नाही. दप्तर जमा केली जात नाही. मग आरोग्याचा असेल विषय, पाण्याचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, असे अनेक विषय कुठल्या प्रकारे शासनाच्या माध्यमातून किंवा महापालिकेच्या माध्यमातून होत नाही. म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी 14 गावातल्या सर्व विकास समिती आणि तिन्ही पक्षाचे पदाधिकारी यांचा आज राजीनामा सत्र होता. मग भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि मी स्वतः पदाधिकाऱ्यांनी विनंती केली की बाबा कोणी राजीनामा देऊ नये, कारण आता 30 तारखेला या राज्य शासनाचं अधिवेशन आहे. कारण माझ्यासहित सर्व पदाधिकाऱ्यांची महापालिकेवर नाराजी आहे, खास करून नवी मुंबईच्या आयुक्तांवर नाराजी आहे. कारण आम्ही वारंवार सांगून वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा जर हा 14 गावातला विकास होत नाही याच्यापेक्षा खंत कुठली नाही. मग येणाऱ्या 30 तारखेपर्यंत कसंही करून या अधिवेशनामध्ये विषय म्हणून हा प्रश्न आपला सुटला पाहिजे. आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि या लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील आणि या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन हा 14 गावांचा प्रश्न आपण तातडीने सोडूया असं आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे. आणि म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी आजचं हा आंदोलन मागे घेतलेलं आहे. आपण लक्षात घ्या, ते महायुतीचे नेते आहेत, आमचेही नेते आहेत आणि ते मंत्रिमंडळामध्ये पण आहेत. त्यांची मागणी आहे की 14 गावं घेत असताना आम्हाला 6,500 कोटी रुपयाचा निधी द्यावा. निधीसाठी कुठल्या प्रकारचा की बाबा निधी देऊ नये आणि हे करू नये, पण आता आपल्याला 6.5 कोटी रुपये लागणार नाही. आता आपण तात्पुरती सेवा चालू करूया आणि राज्य शासनामध्ये आपला महायुतीचं सरकार आपल्याला आहे, आपण देणारे हा युती सरकार आहे, घेणारे नाहीत. म्हणून ती काळजी काही करायची गरज नाही. गणेश नाईक पण देणार आहे, एकनाथ शिंदे साहेब पण देणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब पण देणार आहेत, अजित दादा पण देणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. आहे तेवढं थोडासा निधीच्या माध्यमातून आपण 14 गावांचा पहिला प्रश्न सोडूया आणि धीरे धीरे आपण 6,500-7,000 कोटी जे लागतील ते नक्की तुमचेही आमदार आमचेही आमदार मिळून सर्व मागणी करू आणि या 14 गावांचा विकास करू. त्यांची आम्ही भेट घेणार आहोत, विकास समितीचे सदस्य भेट घेणार आहेत. त्यांनाही आम्ही सांगणार आहोत की असं काही करू नका, कारण त्यांच्या माध्यमातून झालेली विकास समिती, त्यांच्या माध्यमातून झालेला हा संघर्ष आहे, त्यांच्या माध्यमातून झालेली 14 गावं की बाबा नवी मुंबईमध्ये घ्यावी. आता काय झालं, कशामुळे झालं की 14 गावं नकोय, हा एक म्हणजे प्रश्नच आहे. म्हणून ते आपण फडणवीस साहेबांकडे बैठक लावणार आहोत, तिथे हा मार्ग निघेल. आम्ही नाईक साहेबांनी विरोध केला असं नाही बोलता येणार आम्हाला. नाईक साहेबांनी निधी मागितले, परंतु माझा म्हणणं असं आहे की नाईक साहेब मंत्री आहेत, नाईक साहेब अख्ख्या महाराष्ट्राचे मंत्री आहेत, भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि या युतीमधले नेते आहेत. तर जी काही निधी पाहिजे ती माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्याही तसा प्रस्ताव द्यावा. नवी मुंबई महापालिकेमध्ये 14 गावं समाविष्ट केलेल्या 14 गावांना विकासाच्या दृष्टीने जो काही निधी लागेल तो आपणही मागितलं पाहिजे, नाईक साहेबांनी मागितले पाहिजे. आणि निधी मोठा जो मागितला तो लगेच ना मिळाला तरी थोड्याशा निधीमध्ये या 14 गावांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा करता येतील. तर आयुक्तांना आदेश देऊन, आयुक्तांना सांगून या 14 गावांचं कामकाज सुरू करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपण राजीनामा सगळ्यांनी राजीनामे तयार ठेवले होते.
परंतु आमचा आज आयुक्तांच्या विरोधात निषेधाचा कसले राजीनामे दिले आणि किती जणांनी राजीनामे नाही, राजीनामे आम्ही दिले नाही. आम्ही सर्वांनी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी घटक पक्ष असलेल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी 14 गावातले यांनी राजीनामा देण्याचे ठरवलं. राजीनामा घेऊन पण आले होते, परंतु आम्हाला जिल्हाध्यक्ष नंदू परब आले, या ठिकाणी आमदार राजेश मोरे आले आणि महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा फोन आला की त्यांनी तुम्ही राजीनामे देऊ नका, तुमचा प्रश्न आहे हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तुमची बैठक घेऊन तुम्हाला न्याय देण्याचं काम मी करेन, तोपर्यंत तुम्ही राजीनामे देऊ नका.